पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना पक्षाच्या महिला शहर प्रमुख सरिता साने यांच्या सरिता साने सखी मंच वतीने पिंपरी चिंचवड शहरातील चिंतामणी मंदिर निगडी प्राधिकरण येथे महिलांसाठी भव्य प्रदर्शन विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले। सरिता साने या मागील 5 वर्षापासून या परिसरात महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, महिलांना रोजगार मिळावा याकरिता या स्टॉलचे प्रदर्शन दरवर्षी भरवित असतात। या महिला बचत गटांच्या स्टॉलला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दरवर्षी पाहायला मिळतो। तसाच प्रतिसाद याही वर्षी पाहावयास मिळाला। या प्रदर्शनात अनेक खाद्यपदार्थ, साड्या, रेडीमेड ड्रेस, कपडे, घर सजावटीच्या वस्तू, विविध प्रकारचे मसाले, ड्राय फ्रूट, पूजेचे सामान, केक शॉप, पाणीपुरी चाट सेंटर, ज्वेलरी, परफ्यूमचे स्टॉल, आयुर्वेदिक औषधे, कपड्यांची अनेक व्हरायटी असलेली स्टॉल्स या प्रदर्शनास पाहावयास मिळाल्या। महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू या स्टॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या। या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। गणेश जयंती निमित्त दरवर्षी सरिता साने यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविले जाते। चिंतामणी मंदिरात गणेश जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते। या गर्दीचा या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मोठा फायदा होत असतो। अनेक महिला या प्रदर्शनात आपले स्टॉल थाटत असतात। प्रत्येक स्टॉल ग्राहकांच्या गर्दीने भरलेले पाहावयास मिळाले। सरिता साने यांच्या संकल्पनेतून सदरचे महिलांचे वस्तू विक्रीचे स्टॉल लावत असताना यावर्षी एक आगळेवेगळेपण या प्रदर्शनात पाहावयास मिळाले। महिलांच्या प्रत्येक स्टॉलला गणरायाचे नाव देण्यात आले आहे। या सर्व उपक्रमांच्या आयोजनाकरिता सरिता साने यांच्या बरोबर त्यांच्या सरिता साने सखी मंचच्या सर्वच कार्यकारी सदस्य कल्याणी देशमुख, स्मिता पद्मन, संगीता कदम, शैला पाचपुते, शैला निकम, शारदा जगताप, मिनल चव्हाण, मयुरी सावंत, शैला पाटील, अपेक्षा साने, शारदा वाघमोडे, सुवर्णा जमदाडे यांनी विशेष परिश्रम घेतले। मी सौ सरिता अरुण साने, शहर संघटिका, पिंपरी चिंचवड। मी गेले 5 वर्ष झाले गणेश जयंतीनिमित्त इथे स्टॉलचं नियोजन करते। आपल्याच सख्या आपल्या स्वतः बनवलेल्या वस्तू इथे ठेवत असतात। खायच्या वस्तू असतील, मग यामध्ये ज्वेलरी, विविध प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज, साड्या, तसेच इथे आज आपण या ठिकाणी इथे विविध कॅम्प पण घेतलेले आहेत। होमिओपॅथिक आहे, तसेच ब्लड डोनेशन पण ठेवलेलं आहे आणि नेत्र तपासणी ठेवलेली आहे। आणि ह्या ठिकाणी आपण एक विशेष म्हणजे महिलांचा विचार करून, महिलांचं धावपळीचं जीवन बघितल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की महिला स्वतःकडे अजिबातच लक्ष देत नाही, म्हणून मी एक ब्रेस्ट कॅन्सरचा एक मोठा कॅम्प घ्यायचा विचार केला आणि मी आपल्या मंदिराच्या पुढे एक मोठी व्हॅन आणून ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये बऱ्याच लेडीजनी सहभाग घेतलेला आहे। खूप छान त्याला रिस्पॉन्स भेटलेला आहे। सगळ्यांनी छान त्याचं चेकिंग केलेलं आहे। यामध्ये एक्सरे, BP आणि मेमोग्राफीचं असे चेकिंग केलेलं आहे। आज सरिता साने सखी मंच ह्याच्याद्वारे मी सगळ्यांना व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलेले आहे। सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे। यामध्ये माझ्या सरिता साने सखी मंचच्या ज्या कार्यकारिणी आहेत, मग याच्यामध्ये कल्याणी देशमुख असेल, स्मिता पद्मन असेल, शारदा जगताप असेल, मिनल चव्हाण असेल, सगळ्याच सहकारी माझ्या ज्या आहेत, माझ्या उजवा हात आणि डावा हात, त्या सगळ्या माझ्या कार्यकारिणी आहेत। सगळ्यांची नावं न घेता मी फक्त माझा उजवा आणि डावा हात म्हणते। ह्यांचं कार्य गेले 10 दिवस त्या सतत पळत असतात आणि हे जे तुम्ही बघतायत मांडवामध्ये, हे सगळं ह्या माझ्या कल्याणी आणि स्मिता, शारदा यांनी केलेलं आहे। खरंच मला भारावून येतं की कुठलंही काम मी एकटी करू शकत नाही। मीपणा हा माझ्यामध्ये नाहीच आहे। मी करत राहिली तर होऊ शकत नाही। तर फक्त ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्या मैत्रिणीमुळेच मी एवढं माझं हे राज्य बघू शकते असं मला वाटतं। एवढंच मी बोलू शकते। थँक्यू सो मच। हॅलो, नमस्कार। मी सौ संगीता कदम, सरिता सानेनी हा स्टॉल घेतलेला आहे गणेश जयंतीनिमित्त। त्यात सर्व आमच्या सख्यांनीच स्टॉल लावलेले आहेत। सरिता साने सखी मंच ह्यातल्या सभासदांनी सर्व स्टॉल लावलेले आहेत इथे।
आणि सरिताताई दरवर्षी हा उपक्रम घेत असतात. त्यात हजारो महिला ह्या स्टॉलमध्ये भाग घेत असतात आणि त्यासाठी सरिता त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी त्या महाप्रसादाचं पण आयोजन करत असतात. त्यासाठी सुद्धा 1,500 ते 2,000 लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी सरिता त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. नमस्कार, मी मीनल चव्हाण, सरिताताईंची जवळची मैत्रीण. असं आम्हाला कधीच वाटत नाही की सरिताताई आमची अशी बहीण असल्यासारखीच आम्हाला ट्रीट करतात आणि नेहमीच त्या दरवर्षी गणपती जन्मकाळाच्या वेळेला नवीन नवीन उपक्रम राबवतात. ह्या वर्षी त्यांनी मेमोग्राफीचा उपक्रम राबवला, नेत्र तपासणी शिबिर राबवलं, रक्तदान शिबिर राबवलं, असे बरेच उपक्रम त्यांनी राबवलेत. आणि हे उपक्रम राबवताना त्यांना गेले 5-6 दिवस 10 दिवस ते पूर्ण नियोजन करतायत. इथं पाहिलं तर तुम्ही प्रत्येक स्टॉलला त्यांनी गणपतीचं नाव दिलेलं आहे. खूप वेगळ्या विचारांनी त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे आणि प्रत्येक महिलेला आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्या सगळ्यांना पुढाकार घ्यायला मदत करतात आणि महिला पण अगदी उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात. आणि बाकीच्या ज्या प्राधिकरणातल्या महिला आहेत, आजूबाजूच्या महिला आहेत, त्यांनासुद्धा इथं येऊन खूप आनंद मिळतो. नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. खाण्याच्या गोष्टी असतील, शॉपिंगच्या गोष्टी असतील, मंदिरातला महाप्रसाद असेल, सगळ्याच दृष्टीने सरिताताईंना आम्ही थँक्यू म्हणतो. कारण की त्यांच्यामुळेच आम्हाला हे सगळं गोष्टी बघायलाही मिळतात, एन्जॉय करतो किंवा सगळ्यांना त्यात सहभागी करून घेतात. त्यासाठी थँक्यू सो मच सरिताताई. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी यांना मी प्रथम स्मरण करते. माघाचा गणपती गणेशोत्सव जो आहे तो गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि ह्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, श्रीरंग आप्पा बारणे आणि अमर साबळे यांचा त्रिगुण संगम लाभून आणि गणपतीचं औचित्य साधून आज सरिताताई साने यांनी आपली सखी या मंडळाच्या मार्फत हा सगळा जो थाट दिसतोय हा त्यांनी उभारलेला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गणपती मंदिराचं औचित्य साधून गणपतीची सर्व नावं ह्या स्टॉलला दिलेली आहेत. मी सगळ्या स्टॉलला व्हिजिट केलेली आहे. प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळं नाविन्य अनुभवायला मिळत आहे. एका ठिकाणी तर काल आमच्या खासदार साहेबांनी सुद्धा व्हिजिट केलेले आहे स्टॉलला. अमरजी साबळे साहेबांनी सुद्धा व्हिजिट केलेलं आहे. सरिताताईंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि अमर साबळे साहेब जे आहेत आमचे खासदार, त्यांनी औचित्य साधून हा उपक्रमासाठी ते आलेले होते आणि त्यावेळेस त्यांना सरिताताईंमधला वेगळेपणा हा जाणवला. आपणसाठी त्यांनी धनुष्यमानाचा केक आणला होता. अमरजी साबळे आमचे खासदार आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी कमळाचा केक आणला होता आणि बाकीचे जे आमचे 2 मेंबर्स होते, फॅमिली मेंबर्स, त्यांच्यासाठी त्यांनी वेगळा केक आणला होता. जसं आपण भाजीमध्ये एखादी स्त्री काय काय टाकायचं हे बघत असते आणि त्यानुसार ती भाजी कशी चविष्ट होईल ते बघत असते, तशाच प्रकारे सरिताताईंनी हा सगळा त्रिगुणी संगम इथे घडून आणलेला आहे. त्यामुळे त्यांचं मी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करते. असं सरिताताई नेहमी पुढे वाटचालीसाठी त्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे नेहमी साथ देत उभ्या राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक स्टॉलवर स्टॉलधारकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सरिता साने यांच्या कार्याचे कौतुक केले. सरिता साने यांनी या प्रदर्शनात स्टॉल लावण्याची संधी दिल्यामुळे आम्हाला आमच्या वस्तूंची विक्री करण्यास एक मोठे व्यासपीठ मिळाले. या निमित्ताने सर्व महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच आपल्या स्टॉलवर असलेल्या वस्तूंबाबत माहिती देताना प्रत्येक महिलेने आपल्या स्टॉलवरील वस्तूंचे आगळे वेगळेपण सांगितले व ग्राहकांना वस्तूंच्या खरेदीसाठी आवाहन केले. नमस्ते, मी निलिमा, रिलायन्स ज्वेल्स वाकड स्टोअरवरून आलेली आहे. तर मला सरिता साने यांच्या कॅम्पमध्ये जे की त्यांनी स्टॉल लावलेत हा माझा पहिलाच अनुभव आहे. ॲक्च्युली आज माझा हा दुसरा दिवस आहे. कालही माझा लावला होता स्टॉल मी रिलायन्स ज्वेल्सचा. हे माझं रिलायन्स ज्वेल्सचं आहे कॅम्प. आता यामध्ये रिलायन्स ज्वेल्सचं जे की बेनिफिट आहे, माझ्याकडे कुठलंही प्रोडक्ट नाही आहे, पण रिलायन्स ज्वेल्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करतं कस्टमरला, त्याविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. जे की सरिता ताईमुळे मला हा संधी मिळाली आहे, जी मी रिलायन्स ज्वेल्सबद्दल एक थोडक्यात मत
मांडू शकेन. रिलायन्स ज्वेल्स ही असं ब्रँड आहे जे की ज्वेलरी फॉर्मॅटमध्ये जवळजवळ 16 वर्ष कार्यरत होत आहे. तर रिलायन्स ज्वेल्स हे तुम्हाला एक स्कीम प्रोव्हाइड करत आहे. ज्वेलरी पर्चेसिंग प्लॅन आहे, त्याला गोल्डन स्टेप स्कीम असं नाव आहे. तर याचा एक बेनिफिट आहे की इन फ्युचर तुम्ही, एक उद्देश आहे हे स्कीम चालू करण्यामागे, इन फ्युचर तुम्ही ज्या वेळेला काही ज्वेलरी पर्चेसिंगचं प्लॅनिंग करत असाल तर ते तुम्हाला इझिली पर्चेसिंग करता यावं, जेणेकरून तुम्हाला जी काही तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे त्याच्या 2 वर्षानंतर तुम्ही जर काही पर्चेसिंगचं नियोजन करतात तर तुम्हाला 300% बेनिफिट तुम्हाला हा रिलायन्स ज्वेल्स तुम्हाला एक्स्ट्रा देत आहे ॲज अ बोनस अमाऊंट. यामध्ये तुम्ही सोन्याचे दागिने किंवा हिऱ्यांचे दागिने पण यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला 2 महिने तुम्ही जर थांबलात, 25व्या महिन्यामध्ये 330% फायदा होऊन जातो आणि 26व्या महिन्यामध्ये 350% बेनिफिट हा तुम्हाला तुमच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जातो. तुम्ही जर फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे त्याच्या 350% पटीने तुम्हाला रिलायन्स ज्वेल्स हा तुम्हाला फायदा हा एक्स्ट्रा बोनस अमाऊंटमध्ये तुम्हाला करून देतो. तरी पण एक्स्ट्रा बेनिफिटमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला ऑफरही भेटते, प्लस बर्थडे ॲनिव्हर्सरीचं तुम्हाला कुपन भेटेल, प्लस तुम्हाला लॉयल्टी पॉईंटचं बेनिफिट पण भेटेल. तरी आपण सर्वांनी रिलायन्स ज्वेल्सशी कनेक्टेड राहावं आणि आपलं अखंड नातं सतत चालू ठेवावं, एवढी फक्त नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुवर्णा विजयकुमार. 2 दिवस आम्ही, आता हा दुसरा दिवस आहे स्टॉलचा, काल आणि आज. तर सरितांनी आम्हाला खूप छान व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे इथं. कारण लेडीज नुसतं घरी बसून बिझनेस करतायत, तर त्यांचा ब्रँड किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या बाहेर लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सरितांना हे अगदी मस्त आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. कालपासून माझं बरंचसं सेलिंग पण झालं आणि काही लोकांना घरी बसून काम करायचं आहे, तर त्या माझ्या टपरवेअरच्या ह्याच्या कंपनीमार्फत त्या लोकांना मी काम पण देऊ इच्छिते आणि ते लोक मला जॉईन होत आहेत. आणि ह्याच्या सगळ्याच्या ह्याच्याबद्दल मी सरिताचे खूप खूप आभारी आहे. नमस्कार, माझं नाव मधु शियेकर. मी चिखलीवरून आली इथे स्टॉल लावायला. सरिताताईंनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खरंच खूप धन्यवाद. माझा जो स्टॉल आहे हा ज्वेलरीचा आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, क्लचर, क्लिप्स वगैरे आहेत आणि लिपस्टिक वगैरे अशा आहेत. तर कालपासून मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि मी पहिल्यांदाच लावलेला आहे यांच्या थ्रू, आणि इथून पुढे जर संधी मिळाली तर मी कायम लावेन यांच्याकडे स्टॉल. थँक्यू. माझं नाव प्रिया मराठे. माझं NK ड्रायफ्रुट्स म्हणून शॉप आहे आणि मी सरिता साने ताईंच्या माध्यमातून स्टॉल लावला आहे कालपासून इथे. तर खूप छान रिस्पॉन्स आहे. ड्रायफ्रुट्स आहेत माझ्याकडे सगळे, परत शेतीवरनं आलेले मोसंबी, चिकू वगैरे हे फ्रूट्स पण आहेत. खूप छान रिस्पॉन्स आहे सरिताताई आणि प्रत्येक वेळेस खूप छान मदत करतात. हवी तेव्हा धावून येतात आपण बोलवल्यावर. माझं NK ड्रायफ्रुट्स म्हणून नावाने शॉप आहे आणि आम्ही होलसेल देतो, शॉप्सला पण देतो आणि कस्टमरला पण होलसेल रेटनेच देतो. आणि आपल्याकडे स्वतःचं प्रोडक्शन आहे आपलं, लाकडी घाणा तेल म्हणून. लाकडी घाणा तेल हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे बीडला, आणि हळद पावडर पण स्वतःची आहे. आणि हे आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं मागवतो, जिथनं म्हणजे प्रसिद्ध आहेत ना, तर रत्नागिरीचे काजू, बदाम हे असं वेगवेगळ्या ठिकाणावरनं येतं. आणि आपण होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी पण देतो आपल्या एरियामध्ये, फ्री होम डिलिव्हरी. आणि चार्जेस घेतले ते पण रिजनेबल असतात आणि रेट पण रिजनेबल आहेत आपले खूप. थँक्यू. मी अनिता लोहार. माझं मसाल्यांचं स्टॉल आहे, माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे. आई मसाले नावाने माझा मसाला आहे आणि इथे सरिताताईंनी मला सांगितलं असं स्टॉल घेतात म्हणून इथे मी लावला आणि इथे छान रिस्पॉन्स आहे. काल पण मला चांगलं मिळालं आणि त्यांच्या मदतीने खूप काही म्हणजे भेटते आम्हाला काही गोष्टी करायला. जय श्री कृष्णा, मैं ऋचा खंडेलवाल. मेरा स्टॉल है ज्वेलरी का, 3 नंबर स्टॉल मेरा, और मैं आज 4-5 साल से लगातार यहाँ पे गणपति मंदिर में लगा रही हूँ. टचवुड मेरा बहुत अच्छा रिस्पांस मिलता है. सरिता साने मैडम ने अरेंजमेंट भी बहुत अच्छा करते हैं और क्राउड बहुत अच्छा आता है, जो लेने के पर्पज़ से आता है. पूरा मोटिवेशन मिलता है यहाँ पे न्यू कमर्स को. तो सरिता साने को, बाकी सारी जो टीम है उनकी इंक्लूडिंग, सबको बहुत बहुत थैंक यू. ऐसे ही करते रहिए अरेंजमेंट, हम लगाते रहे. थैंक यू सो मच. हॅलो, माझं नाव दीपाली चोप्रा आहे. मी ड्रेस रेडी ड्रेस लेडीजचा त्यांचा स्टॉल लावला आहे. सरिता साने ह्यांच्या माध्यमाने मला हे स्टॉलचा ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. तर त्यांनी ॲडव्हर्टाईज पण चांगला होतो आमचा आणि विक्री पण छान होते.
तर माझ्याकडे रेडी ड्रेसमध्ये 450 पासून सुरू आहे कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स आणि लेगिंग्स वगैरे आहे. थँक्यू. नेहा नेहते, गौरी इमिटेशन ज्वेलरी. इथं सरिताताई सानेंतर्फे गणेश जयंतीनिमित्त 2 दिवसाचा स्टॉल भरवण्यात आला होता. प्रतिसाद वगैरे छान मिळतो आहे, त्याबद्दल सरिताताईंना धन्यवाद स्टॉल ऑर्गनायझर केल्याबद्दल. माझं नाव सुवर्णा पंढरीनाथ जांभळकर. माझा पौष्टिक लाडूंचा बिझनेस आहे. माझं एकमा म्हणून ब्रँड आहे, एकाक्षरा न्यूट्रिशनच्या नावाने. आणि माझ्याकडं सगळ्या प्रकारचे शुगर फ्री लाडू आहेत. ड्रायफ्रूट्स, अंजीर, हेझलनट, खारीक डिंक वगैरे. आणि बाकी मोड आलेले पौष्टिक नाचणीचे आहेत, खारीक डिंक आहे, मूग आहे. काही ह्याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिक गूळ वापरला जातो. माझ्याकडे नाश्त्याला मूग डाळ चिला मिक्स पण आहे. छोट्या मुलांसाठी नाचणीचे मी चोकोस तयार केलेले आहेत. अगदी वृद्ध व्यक्तींसाठी नाश्त्याला म्हणून नाचणीचं सत्व केलेलं आहे. मी स्वतः सगळे प्रॉडक्ट घरी स्वतःच्या हाताने बनवते आहे आणि आम्हाला त्याचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. इथं स्टॉल लावल्यानंतर बरीचशी माहिती होती लोकांना, त्याच्यामुळे इथं स्टॉल लावल्याचा पण फायदा आहे. हॅलो, नमस्कार. मी रेखा निगडीत राहते आणि माझ्या फ्रेंडचा स्टॉल आहे हा किरणचा. मोदी केअरचे प्रोडक्ट्स आहेत. हे प्रोडक्ट्स मी सुद्धा एजंट आहे त्याची आणि ह्याचा खूप छान उपयोग होतो प्रोडक्ट्सचा. तुम्ही आमच्याद्वारे कुणाच्याही माझ्या फ्रेंड्सच्याद्वारे हे प्रोडक्ट्स घेऊ शकता. आणि सरिता सखी मंचचे आम्ही मेंबर आहोत. सरिता साने आमचे नेबर आहे आणि अजून त्या सेनामध्ये पण आहेत आणि आमचे नेबर पण आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला हा स्टॉलवरती येता आलं आणि छान रिस्पॉन्स आहे कालपासून आणि आजसुद्धा छान आहे. आणि आपल्या सगळ्यांना कुणालाही हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही अप्रोच करू शकता. माझं नाव सुनीता दिलीप खरात. मी भोसरीवरून आलेली आहे. माझे प्रोडक्ट्स आहेत साड्या, भरपूर व्हरायटी आहेत माझ्याकडे साड्यांची. आणि इथं ज्या मॅडम साने मॅडम आहेत त्यांनी हे चालू केलेलं आहे आमच्या महिलांसाठी. तर त्याच्यात काल तर काही एवढा रिस्पॉन्स नव्हता, आज बघू काय आहे रिस्पॉन्स किती मिळतोय ते. मी मधुरा कुलकर्णी, मी निगडी प्राधिकरणमध्येच राहते आणि माझा पर्सिन परफ्यूम म्हणून स्वतःचाच ब्रँड आहे. आणि सरिता साने यांच्या माध्यमाने जे स्टॉल लावले आहेत त्यामध्ये जरा मला चांगल्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. मी अपर्णा राजूरकर. सरिता साने या माध्यमातून आम्हाला इथं 2 दिवसामध्ये खूप सारा अनुभव आलेला आहे आणि खूप सारे लोकांनी पण आम्हाला ॲप्रोच केलं आहे, मेसेज वगैरे केलेले आहेत. आमचं हे जे आहे समर्थ सक्सेस हे आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट आहे. कोणाला गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात, हातापायांना मुंग्या ह्याच्यावरती एक 100% रिझल्ट आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होते. माझं नाव संतोष पोमाजी. दरवर्षीप्रमाणे सरिता साने मॅडमने यावेळी पण स्टॉल लावून आम्हाला मदत केली आहे. माझा मेन काम आहे कॅरिओके माईक विकण्याचं. या माईकमध्ये 99% लोक सिंगरसारखे गाणी म्हणू शकतात. तर सरिताताईंचं मी खरंच आभारी आहे. त्यांनी याच्यापुढे आमच्यासाठी असंच काम करावं. धन्यवाद. आता हा माईक या मोबाईलबरोबर ब्लूटूथने जोडलेला आहे. मोबाईलमध्ये जी गाणी आहे त्याच्यामध्ये सिंगरचा व्हॉईस नाही आहे, फक्त त्याच्याप्रमाणे आपल्याला गाणं मिळतं. तर आपण सुद्धा सुरुवात करूया. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग माझं नाव श्रुती देशमुख आहे. मी स्टुडंट आहे आणि मी कपकेक्स वगैरे विकते. ते पहिल्यांदा मी स्टॉल लावला आहे कपकेकचा आणि हे की चेन्स वगैरे पण आहेत, हातानेच विणलेले आहेत. आणि माझी एक मैत्रीण आहे ती हे पेंटिंग्स वगैरे, फ्रिज मॅग्नेट्स वगैरे बनवते. तर खूप चांगलं वाटलं, पहिल्यांदा संधी मिळाली आहे स्टॉल लावायची. थँक्यू. हो, माझं नाव निशिता वेगड आहे. हे माझं स्टॉलचं नाव आहे पूनम ज्वेल्स. माझी सगळी ज्वेलरी आहे ऑक्सिडाईज. हे स्वतः आम्ही बनवली ऑक्सिडाईज आणि आमच्याकडे फॅशन ज्वेलरी पण आहे. हे स्वतःची आमची ऑक्सिडाईज प्युअर जर्मन सिल्वर मटेरियल आहे आणि एकदमच वेगळं डिझाईन पॅटर्न्स आहे. हे तुम्हाला कुठेच नाही भेटणार, फक्त माझ्या स्टॉलसाठी. अँड आय एम थँकफुल टू सरिता साने की त्यांच्या कारण आम्हाला हे अपॉर्च्युनिटी भेटली आहे स्टॉल ठेवायसाठी. आय एम सो थँकफुल. मी त्याच्यासोबत 2 इयर्सपासून ते एक्झिबिशन करते
खूप छान होतं. आज आजी अगदी हे वर्षी पण केलं होतं. खूप छान आहे. आय एम सो थँकफुल फॉर देम. अँड डू विजिट माय स्टॉल. माझा इंस्टाग्राम पेज पण आहे पूनम ज्वेल्स. आणि मी सगळं एक्झिबिशन आणि ऑनलाईन मी माझं बिझनेस करते. नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी. सरिता साने सखी मंचतर्फे चिंतामणी मंदिराच्या इथे हे स्टॉल आयोजित केलेले आहेत. इथे माझा ॲक्रेलिक रांगोळ्यांचा स्टॉल आहे. ॲक्रेलिक रांगोळ्यांसोबतच हँडमेड डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत माझ्याकडे. हे सगळे आयटम्स सणांच्या वेळेस वगैरे तुमच्या घराची सजावट करण्यासाठी किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा पाहुण्यांना गिफ्ट वगैरे देण्यासाठी यांचा खूप चांगला उपयोग होतो. अतिशय आणि एकदम वाजवी दरात माझ्याकडे उपलब्ध आहेत. अगदी 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत या वस्तू उपलब्ध आहेत. आणि गणेश जयंतीनिमित्त हा स्टॉल आयोजित केलेला होता. ते 2 दिवसांपासून मला अतिशय चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. नमस्कार, माझे नाव प्रणाली निखिल शिरोडे. आम्ही इथे 2 दिवसाचा स्टॉल लावलेला आहे. सरिताताई साने यांच्या तर्फे इथे 2 दिवस आम्हाला स्टॉल लावण्याची संधी मिळाली. खूप छान अनुभव आहे. आमच्याकडे आमच्या स्टॉलवरती म्हणजे युनिक प्रॉडक्ट्स म्हणजे आमच्याकडे तांब्या पितळाच्या वस्तू आहेत. प्युअर कासा थाळी सेट वगैरे आहे. रांगोळी सेट्स आहे रेडी. तर MDFचे रांगोळीज आहे. त्याच्यानंतर ॲक्रेलिक पॉलिमर रेडी रांगोळी सेट्स आहेत. तसे सगळे प्रॉडक्ट्स आहे. प्युअर कासा थाळी सेट आहे. पितळाचे तांब्याचे सगळे युनिक पीसेस मिळतील. हे सिल्वर गोल्ड पॉलिश केलेले गाय आहे जी आपल्याला सोनारांकडे बघायला मिळते. हे पण आपल्याकडे खूप कमी दरात अवेलेबल आहे. असेच खूप युनिक प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे. आणि सरिताताई सानेंच्या माध्यमातून इथे 2 दिवस स्टॉल लावण्याची संधी मिळाली तर आम्हाला खूप छान अनुभव आहे आणि रिस्पॉन्स पण छान आहे. तर ताईंना पुन्हा एकदा थँक्यू. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर DY पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी महिलांच्या विविध आजाराची तपासणी केली. नेत्र तपासणी, विविध प्रकारच्या आजारांची तपासणी यामध्ये करण्यात आली. मी डॉक्टर नगमा इनामदार, होमिओपॅथिक डॉक्टर DY पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून आम्ही सगळेजण इथे आले आहोत. सो उद्यापासून आम्हाला होमिओपॅथिक कॅम्प जे आम्ही अरेंज केलं आहे त्यासाठी आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला भेटला इथून. सो आज पण आम्हाला जसं आम्ही बघतो आहे लाईक मोस्टली आमच्याकडे पेशंट्स खूप येतात आहे. सो नॉर्मली हे जनरल हेल्थ चेकअप कॅम्प आहे आणि त्यामध्ये आम्ही मेडिसिन्स जे देतात ते पण आम्ही लाईक 1 मंथ 15 डेजसाठी. तर या जनरल हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये आम्ही बोन्स रिलेटेड किंवा स्किन्स रिलेटेड, व्हेरिकोज वेन्स जे जेनेटिक केसेस जे असतात त्यांच्या रिलेटेड आम्ही आणि ॲसिडिटी गॅस्ट्रिक कंप्लेंट्स जे असतात त्या रिलेटेड आम्ही सगळे इथे मेडिसिन्स आम्ही त्यांना ते देत आहे. आणि जर इन्व्हेस्टिगेशन्स हे काही असेल तर ते पण आम्ही त्यांना ते फर्दर प्रोसिजर ते त्यांना सांगत आहे. सो बेसिकली या कॅम्पमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. सो आम्ही थँकफुल मिसेस पाचपुते यांच्या की त्यांनी आम्हाला यासाठी हे इन्व्हाइट केलं आहे म्हणून. थँक्यू. आपल्या वयानुसार आपले वजन किती असावे व त्यासाठी कसे संतुलन साधावे याकरिता वजन वाढविणे किंवा घटविणे यासाठी ही तपासणी करण्यात आली. सरिता साने मॅडम यांच्या माध्यमातून इथे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे गणेश जयंतीनिमित्त. आणि तिथे आम्ही सुद्धा एक अरेंज केलं आहे आमचं डेमॉन्स्ट्रेशन. ते आम्ही 24 फीट हब तर्फे आलेलो आहोत आणि आम्ही फिटनेस आणि वेलनेस या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. ज्याच्यामध्ये आम्ही बॉडी चेकअप करून त्यानंतर वेट लॉस, वेट गेन किंवा वेट मेंटेन करणे किंवा ओव्हरऑल लाईफस्टाईल कशी आपण चांगली करून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो याबद्दल आम्ही काम करतो. तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही इथे एक फ्री चेकअप कॅम्प आयोजित केला होता. त्याचा आता बरेचसे नागरिक त्याचा लाभ घेत आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा फ्री चेकअप करून त्यांचे आत्ता बॉडीचे पॅरामीटर आम्ही आमच्या मशीन्सवर चेक करून त्यांच्याशी आम्ही ते डिस्कस करतो आहे. त्यांना सांगतो आहे की त्यांना योग्य पद्धतीने आहार किंवा एक्सरसाइज वगैरे या गोष्टी करून कसं ते त्यांचे वजन जे आहे ते आयडियल वेटवर आणू शकतात, जेणेकरून त्यांना भविष्यात काही त्रास होणार नाही. कोणत्याही गोष्टीचे आजार वगैरे यावर पुढे जाऊन आपण औषधं वगैरे किंवा हॉस्पिटलायझेशनचा खर्च करण्यापेक्षा आत्ताच त्याच्यावर जर काम केलं तर आपण पुढे जाऊन निरोगी आयुष्य जगू शकतो आणि मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो. आम्ही स्वतःची जी आमची टीम आहे आम्ही स्वतःसुद्धा वेट लॉस केला आहे. मी स्वतःसुद्धा 3 महिन्यामध्ये जवळजवळ 15 kgचा वेट लॉस केला आहे. 2 वर्षापासून मी ते मेंटेन ठेवलेलं आहे. मला 6 वर्ष आधी मी 6 वर्ष BP च्या टॅबलेट्स घेत होतो, पण मी आता टॅबलेट फ्री आयुष्य जगतो आहे.
मॅडमचा सुद्धा तसाच एक्सपिरियन्स आहे. त्यांच्याकडे ॲक्च्युली मी वेट लॉस केला होता माझा आणि त्या 5-6 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे आणि आम्ही सगळीच टीम जी ना आमची ती स्वतः वेट लॉस करून नंतर मग आम्ही आता लोकांना हेल्प करतो. तर अशा पद्धतीने आम्ही इथे आहोत. तर काही लोकांनी अजून इथे व्हिजिट केली नसेल तर नक्की व्हिजिट द्या. या इथे आमचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. आत्ता जरी तुम्हाला घाई गडबडीत जर बोलता येत नसेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही इथेच आकुर्डीमध्येच आहेत राहायला, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करूनसुद्धा आमच्याशी डिस्कस करू शकता. इथे राहून आम्हाला सरिता मॅडमनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी सरिता साने यांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर चेकअप व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमात अनेक महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. गणेश जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरण येथील चिंतामणी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गणरायाच्या दर्शनासाठी अनेक महिला नागरिकांनी हजेरी लावली. या भाविकांसाठी सरिता साने सखी मंच वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सरिता साने व त्यांच्या सहकार्यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप केले. त्याचबरोबर या भाविकांसाठी याच परिसरातील बहेती परिवार वतीने भाविकांसाठी मोफत उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. नमस्ते, मैं ममता बाहेती, मैं प्राधिकरण में रहती हूँ. सरिता साने ने यहाँ पे गणपति मंदिर में पूरा ऑर्गेनाइज किया है. वहाँ पे गन्ने का जूस का प्रबंध कर दिए. ये भगवान का प्रसाद दिया, मैंने कुछ नहीं किया. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.